सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे स्टिचिंगचा. तर माझ्याकडे हा एक जुना माझा अनारकली कुर्ता होता, त्यापासून मी माझ्या लाडूबाईसाठी हा सुंदर असा घागरा स्टिच केलेला आहे. तर अगदी 1-2 तासामध्ये अगदी सोप्या पद्धतीने अनारकली ड्रेस मी घागऱ्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि माझ्या पिल्लूला तर इतका सुरेख दिसत होता ना, काही विचारूच नका. अगदी सुंदर वाटत होता तिला हा घागरा. तर माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा अनारकली ड्रेस होता. खरं तर 8-9 वर्ष मला वाटते त्याच्यापेक्षा जास्त झाले त्या ड्रेसला. ताईनं मला दिलेला आणि आता तर मलासुद्धा हा ड्रेस येत नाही आहे. मग म्हटलं आता फेकायचा तरी कसा, कारण ह्याची बॉर्डर जी होती ती इतकी सुंदर आहे ना, तुम्हाला दिसतच असेल येल्लो कलरची बॉर्डर तर अगदी सुंदरच होती. आता ड्रेस तर फेकावा वाटत नव्हता. म्हटलं याचा काहीतरी रियूज करूया. मग काय आयडिया सुचली, म्हटलं पिल्लूला घागरा शिवूया. शिवाय आता नवरात्रीसुद्धा आहे, तिला घालायलासुद्धा होईल. मग काय, हा अप्पर पार्ट असतो अनारकली ड्रेसचा तो थोडासा उसवला आणि मी सेपरेट करून घेतला आणि खालचा जो घागऱ्याचा घेर आहे तो सुद्धा मी सेपरेट करून घेतलेला आहे. तर आता हा अप्पर पार्ट असा सेपरेट झालेला आहे ड्रेसचा. आणि आता ह्या ड्रेसमध्ये तर टक्स होते, म्हणजे पॅडेड होता हा ड्रेस. आता लहान मुलांना तर पॅडेड आपण ड्रेस शिवतच नाही शक्यतो. म्हटलं ह्याच्यातले पॅडसुद्धा काढून टाकूया. तर साईडची जी शिलाई असते ती मी उसवली आणि ह्याच्यातले जे पॅड असतात ते थोडेसे स्टिच केलेले असतात, तीसुद्धा शिलाई मी उसवून घेतली. आणि अशा प्रकारे हे दोन्ही जे अप्पर पार्टमधले पॅड होते ते मी दोन्हीसुद्धा काढून घेतलेले आहेत. खरं तर हे उसवायलाच मला वाटतं थोडाफार वेळ लागतो स्टिच करण्यापेक्षा. तर अशा प्रकारे दोन्ही पॅड मी काढून फेकून दिलेले आहेत. तर लेंथ बघितली, लेंथ बरोबर होती, कारण माझ्या पिल्लूच्या घागऱ्याची जी वरच्या टॉपची लेंथ आहे ती 11च आहे आणि वरचीसुद्धा लेंथ 11 होती. म्हटलं बरोबरच होते. मग हा खालचा जो घेर होता अनारकली ड्रेसचा तो व्यवस्थित पसरला. अस्तरसुद्धा होतं, तेच अस्तर मी वापरलेलं आहे. म्हणजे अनारकलीचं जे अस्तर होतं तेच मी या घागऱ्यासाठी वापरलं. अस्तर जे आहे ते वरच्या साईडला मी काढून घेतलेलं आहे आणि फक्त अनारकलीवरती मी मार्किंग करून घेते. तर इथं मी घागऱ्याची लेंथ जी आहे ती 25 होती. तर वरती मी जो घागऱ्याला बेल्ट लावणार होतो तो 2 इंचाचा लावणार होते. मग राहिली शिल्लक 23 इंच. तर ह्या घागऱ्यावर अनारकली ड्रेसवरती मी 23 इंचाचं मार्किंग अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. तर घेर तर भरपूरच आहे अनारकली ड्रेसला या, आणि मी ह्या पूर्ण घेरचाच घागरा शिवणार आहे, म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसेल. तर पूर्ण घागऱ्यावरती अशा प्रकारे खडूच्या साहाय्याने मी 23 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. टोटल लेंथ घागऱ्याची 25 होणार आहे. वरती 2 इंचाचा बेल्ट आणि हे खाली 25 इंचाचा फ्लेअर येणार आहे. तर मी खाली बॉर्डर वगैरे आहे ती सगळी काउंट करून इथं 23 इंचाच्या मापानं पूर्ण हा घेर कट करून घेतलेला आहे. तर कट करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आतमध्ये जे अस्तर असतं ते आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून ठेवायचं आहे, म्हणजे नंतर आपल्याला त्याचा वापर करता येईल. तर हे अनारकली ड्रेसच्या आतमध्येच अस्तर होतं. तर अस्तरवरती मी 21 इंच मार्किंग करून घेणार आहे, कारण घागऱ्याची जी खालची फ्लेअरची लेंथ आहे ती 23 इंच मी ठेवलेली आहे. तर अस्तर थोडंसं शॉर्ट घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी ती 21 इंच मार्क करून हे अस्तरसुद्धा कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी घागऱ्याचा बेल्ट कट करायसाठी माझ्याकडे एक ब्लॅक कलरचं कापड होतं ते घेतलेलं आहे. तर अनारकली ड्रेसचं कापड थोडं विरळ होतं, म्हणून मग माझ्याकडे ब्लॅक कलरचं कापड होतं तेच घेतलेलं आहे. तर डबल फोल्ड हे कापड मी ठेवलेलं आहे. रुंदी घेतलेली आहे 5 इंच आणि याची टोटल लेंथ घेतलेली आहे 28 इंच. डबल फोल्ड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला 14 इंच वाटत असेल. तर 5 इंच म्हणजे 2 इंचाचा बेल्ट, म्हणजे डबल फोल्ड करणार आहोत. 2 + 2 4 आणि 1 इंच मी मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तर पाहू शकताय इथं मी 5 इंच रुंदी आहे आणि 14 दुनी 28 इंच असा हा बेल्ट आहे. किंवा तुमच्या लहान मुलीचा जुना घागरा असेल तर त्या मापाने सुद्धा तुम्ही हा बेल्ट शिवू शकता. आता सुरुवातीला हा बेल्ट जो आहे त्याच्या चारी साईडनं मी शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे असं डबल फोल्ड करायचं आणि ह्याला चारी साईडून शिलाई मारायची, म्हणजे बेल्ट जोडताना आपल्याला अगदी सोपं जातं. तर अशा प्रकारे चारी साईडून मी हे कापडला शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा आपला बेल्ट इथं मी शिलाई मारून घेतलेला आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा मी ह्याला अस्तर जोडून घेणार आहे. तर बेल्टची म्हणजे आतची जाणारी साईड आहे ती वरच्या साईडला ठेवायची आणि त्याच्यावरती असा अस्तर मी लावून घेणार आहे. अस्तर आता आपलं राऊंड शेपमध्येच आहे, कारण मी अनारकली कुर्ता कट केलेला आहे तो तसाच घेतलेला आहे. तर लेंथ जी आहे त्या अस्तरची आणि जी घागऱ्याच्या ह्याची सुद्धा कापडाची तीसुद्धा जास्त आहे. तर गरज वाटत असेल तर मध्ये मध्ये अशा प्रकारे फोल्ड करायचे आहेत, म्हणजे प्लेट पाडायच्या आणि अस्तर आपल्याला पूर्ण ह्या बेल्टला जोडून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथं मध्ये मध्ये अशा प्रकारे छोट्या छोट्या मी प्लेट्स
टाकून हे अस्तर पूर्ण ह्या बेल्टला जोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे अस्तर जर तुमच्याकडे नसेल तर मार्केटमधून किंवा दुकानमधून नवीन अस्तर आणून तुम्ही अटॅच करू शकता. त्यानं घेरसुद्धा खूप छान येतो घागऱ्याला. तर अस्तर मी बेल्टला अटॅच करून घेतलेला आहे. आता आपला अनारकलीचा जो घेर होता तो सुद्धा अटॅच करून घ्यायचा आहे. तर या कापडाची जेवढी लेंथ असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही अशा प्रकारे या बेल्टवरतीच प्लेट पाडून घ्यायची आहे. तर मी इथं डायरेक्ट बेल्टवरती स्टिचिंग करत आहे, म्हणजे ते सोपं पडतं. साईडून वगैरे शिलाई मारायची गरज नाही, कारण मी साईडनं अनारकलीचा घेर जो होता तो कट केलाच नव्हता. तर अशा प्रकारे थोड्या मीडियम साईजच्या मी प्लेट्स पाडून हा घागऱ्याला फ्लेअर जो होता तो अटॅच करून घेतलेला आहे. तुम्हाला हे जर अवघड वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा बेल्टच्या साईजनं पूर्ण प्लेट्स फक्त पाडून घ्यायचे आणि नंतर मग बेल्टवरती ह्या घागरा आणि अस्तर तुम्ही अटॅच केलं तरीसुद्धा चालेल. पण सोपं पडावं म्हणून मी ही पद्धत आहे त्या पद्धतीने शिवलेलं आहे. त्याच्यानंतर बेल्ट फोल्ड करायचा आणि फ्रंट साईडनं सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे 2 वेळा दुमडायचा आणि बेल्ट आपला जो आहे तो पूर्ण या प्लेट्सवरती ठेवून आपल्याला व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं आपला घागरा जो आहे तो स्टिच करून झालेला आहे आणि अगदी सुंदर असा दिसत आहे. याच्या बॉर्डरमुळे तो खूपच सुंदर दिसत होता. तर अशा प्रकारे छान असा घागरा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता. आता माहीत नाही तुम्हाला कितपत समजलं. गडबडीत मी खरं तर बनवायचा की नाही या विचारात हा व्हिडिओ बनवलेला आहे. थोडंफार म्हणजे मला जमेल तितकं मी स्टिचिंगचं व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन पण केलेला आहे. आता घागरा झालेला आहे. आता वरचा ब्लाऊज शिवायचा आहे. आता तुमच्याकडे जर तुमच्या मुलीचा जुना जर ब्लाऊज वगैरे असेल तर तो मापसुद्धा तुम्ही बघायचा आहे. तर लहान मुलींसाठी जो घागरा असतो त्याच्या फ्रंट गळा जो असतो तो शक्यतो 3.5 इंचाचाच ठेवला जातो आणि आर्म होल जो असतो तो 4.5 इंचाचा असतो. आणि आता हा ड्रेस तर अनारकली माझा होता, त्याच्यामुळे ह्याचा आर्म होलसुद्धा मोठा होता आणि गळासुद्धा मोठा होता. तर आर्म होलच्या साईडनं इथं 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे तिथून आपल्याला शिलाई मारता येईल, म्हणजे तिला फिटिंगलासुद्धा व्यवस्थित बसेल म्हणून मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी गळासुद्धा इथं मेजर करून घेतलेला आहे आणि 3.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण इथं गळ्याला तर दुसरं काही म्हणजे चेंजेस करूच शकत नाही, कारण मधून जरी शिलाई मारली तरी ब्लाऊजाचा पूर्ण लुक चेंज होणार. मग माझ्याकडे जे ब्लॅक कलरचं कापड होतं त्याच्यातलंच थोडंसं मी मापानं कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे चौकोनी डबल फोल्ड केलेला आहे आणि हा जो समोरचा फ्रंट गळा आहे माझ्या ड्रेसच्या अप्पर पार्टचा, तिथं मी हे अशा प्रकारे हे कापड जे आहे ते अटॅच करून घेणार आहे. तर इथं आतल्या साईडनं असं हे कापड ठेवायचं आणि ही जी साईडून जी येल्लो आणि रेड कलरची पायपिंग दिसते तिथून मी शिलाई करून घेणार आहे, म्हणजे जो ओपन पार्ट आहे तो पूर्ण पॅक होईल आणि गळा बरोबर छोट्या मुलीला बसेल. तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडून स्टिच करून घेतलेला आहे आणि गळा जो थोडासा आतच्या साईडनं ओढून आपल्याला स्टिच करायचा आहे, म्हणजे खांद्यावरून पडणारसुद्धा नाही ब्लाऊज घातल्यानंतर. तर हे मी अटॅच करून घेतलेलं आहे. तर फ्रंट गळा आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला साईडून मेजरमेंट घ्यायच्या आहेत. ब्लाऊज मी उलटा केलेला आहे. आता टोटल जो घेर आहे घागऱ्याच्या ब्लाऊजचा तो होता 24 इंच. 24 डिवायडेड बाय 4 झाले 6. दोन्ही सेंटरमधून मी 6-6 इंच मार्किंग करून घेतलं आणि वरून तर तुम्हाला मग अशा आर्महोलच्या इथूनच मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं होतं. तिथून खाली मी 6-6 इंचावरती सेंटरमधूनच मार्किंग केलेलं. अशा प्रकारे फिटिंग करून घेतला ब्लाऊज, म्हणजे तिच्या जुन्या ब्लाऊजच्या मापानं. त्याच्यानंतर आता हा असा तर डायरेक्ट तिला ब्लाऊज येणार नाही म्हटलं आणि मग मागूनसुद्धा सेंटरच्या इथून काय केलं मी कट केला ब्लाऊज आणि तिथून मी हुक पट्टी आणि हुक आय पट्टी अटॅच करून घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही जर स्टिचिंग करत असाल तर तुम्हाला समजेलच ते कशी अटॅच करायची. तर 4 इंचाचं कापड घेऊन दोन्ही साईडला हुक पट्टी आणि आय पट्टी मी डबल फोल्ड करून कापड लावलेलं आहे. अशा प्रकारे स्टिच करून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर ड्रेसलाच माझ्या नॉड होत्या त्यासुद्धा मी कट करून घेतलेल्या होत्या. त्या बॅक साईडला मी अशा प्रकारे अटॅच करून घेतल्या, म्हणजे जर जास्तच लूज वाटला ब्लाऊज तर फिटसुद्धा करता येईल. हुक लावून घेतले, त्याच्यानंतर हुक आयसुद्धा बनवून घेतले आणि अशा प्रकारे लाडूबाईचा घागरा तयार झाला. अगदी 1.5 ते 2 तासामध्ये तयार होतो. तुम्ही जर स्टिचिंग वगैरे करत असाल तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही.
आणि हा सुंदर असा घागरा मी बनवलेला आहे. खरं तर असं थोडेफार म्हणजे माझे मी ड्रेस वगैरे शिवतेच, तुम्हाला मागच्या व्हिडिओजमधून वगैरे कळलेलंच असेल. त्याच अंदाजाने हा सुंदर असा अनारकली ड्रेसपासून घागरा बनवलेला आहे. आणि प्रत्येक आईकडे असे भरपूर सारे अनारकली ड्रेस वगैरे असतात जे तसेच पडून असतात. जर तुमच्याकडे सुद्धा असेच अनारकली ड्रेसेस असतील तर तुम्ही तुमच्या लाडूसाठी अशा प्रकारे घागरे शिवून घेऊ शकता किंवा वन पीस वगैरे शिवू शकता. अगदी सुंदर दिसतात. तुम्हाला जर स्टिचिंग येत असेल तर तुम्ही शिवू शकता किंवा टेलरकडून सुद्धा तुम्ही असं कन्व्हर्जन करून घेऊ शकता. तर माझी ह्या ड्रेसवरची ओढणीसुद्धा होती, तीसुद्धा मी या घागऱ्यावरती तिला घालून बघितली. अगदी सुंदर दिसत होता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, हा मी शिवलेला घागरासुद्धा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. आणि माझ्या पिल्लूला कसा दिसतोय ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बरं का. चला मग पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.